या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर। आमचा पत्ता विजापूर वेस आणि दुसरी शाखा जिंदाशाह मदार चौक सोलापूर। सोशल मीडियावर शहर के कमिश्नर हम ही हैं या डायलॉगवर बुलेटवर बसून रील बनवत परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या एका तरुणाचा सोलापूर पोलिसांनी चांगलाच माज उतरवला। नई जिंदगी परिसरातील सैफ मुकदूम शेख या आरोपीला अटक करून पोलिसांनी भर रस्त्यातून पायी चालवत नेल्याने परिसरात मोठी चर्चा रंगली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 21 मे रोजी नई जिंदगी परिसरात जुन्या वादातून 2 गटांमध्ये जोरदार भांडण झाले होते। या वादाचे रूपांतर पुढे भीषण हाणामारीत झाले। यावेळी सैफ शेख आणि त्याचा साथीदार जईद शामू शेख यांनी मिळून मुस्तफा जाकीर शेख याच्यावर कोयता आणि लोखंडी पाईपने जीवघेणा हल्ला केला। या हल्ल्यात मुस्तफा गंभीर जखमी झाला। घटनेनंतर जखमी मुस्तफा शेख याने MIDC पोलीस ठाण्यात धाव घेत दोन्ही आरोपींविरोधात फिर्याद दाखल केली। पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध सुरू केला होता। दरम्यान मुख्य आरोपी सैफ शेख हा नई जिंदगी परिसरातच फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले। सैफवर मोठे गुन्हे दाखल नसते तरी परिसरात धमकावणे, किरकोळ कारणांवरून वाद घालणे आणि सोशल मीडियावर हत्यारांसह रील पोस्ट करून स्वतःची दहशत निर्माण करण्याचा तो प्रयत्न करत होता, अशी माहिती समोर आली आहे। या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आरोपीला पोलीस वाहनात न बसवता परिसरातून पायी चालवत नेत त्याची धिंड काढली। पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील भाईगिरी करणाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे। दरम्यान पोलिसांसमोर सैफ शेख याने कान पकडून माफी मागितल्याचेही पाहणाऱ्यांनी सांगितले। पोलीस वाहन दुसरीकडे पार्क केल्यामुळे आरोपीला पायी चालवत आणावे लागले, असे अधिकृत स्पष्टीकरण पोलिसांकडून देण्यात आले असले तरी या कारवाईनंतर सोशल मीडियावर भाईगिरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। मेरा नाम सैफ अली मखदूम शेख। मैंने इंस्टाग्राम पे रील डाली थी पुलिस के खिलाफ और बीच में मैंने झगड़े भी किया। ये सब करना गलत बात है और इंस्टाग्राम पे पुलिस के खिलाफ रील बनाना भी गलत है। ऐसा कुछ दोबारा मैं करूँगा नहीं और आप भी ना करें। मैं इसकी गलती की माफ़ी चाहता हूँ। ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी।